नमस्कार. आमचा स्वामी प्रवास या चॅनलमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते. तर आपण आजच्या भागामध्ये स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीबद्दल थोडंसं आणि थोडक्यात बोलणार आहोत. 15 एप्रिल 2026 या तारखेला स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे. तर याबद्दल अगदी थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग. तर स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे. तर बघा, स्वामी प्रकट दिनाच्या निमित्तसुद्धा आपण भरपूर सेवा केल्या होत्या. काही लोकांनी 21 दिवसाच्या केल्या होत्या, काहींनी 11 दिवसाच्या, काहींनी 7 दिवसाच्या केल्या होत्या, तर काहींनी 1 दिवसाची सुद्धा सेवा केली होती स्वामी प्रकट दिनानिमित्त. त्याचप्रमाणे स्वामी पुण्यतिथी निमित्त सुद्धा तुम्ही काही सेवा सुरू केल्या असतील. आता बघा, ज्यांना 21 दिवसाची सेवा शक्य झाली नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, आजपासून सुद्धा सेवा सुरू केली तर चालते. तर बघा, अत्यंत प्रभावी अशा सेवा आहेत. सगळ्या स्वामी भक्तांनी ह्या सेवा आवर्जून करायच्या आहेत. तुम्ही 11 दिवसांची, 7 दिवसांची किंवा 5 दिवसांची सुद्धा सेवा करू शकता तुम्ही. आणि हे सुद्धा शक्य नसेल तर फक्त आणि फक्त 1 दिवसाची सेवा केली तरी सुद्धा स्वामी महाराजांना चालते. स्वामी महाराज काही म्हणत नाहीत की तू एवढेच दिवस सेवा केलीस, तू तेवढेच दिवस सेवा केलीस, असं काही म्हणत नाहीत स्वामी. तर या सेवा करत असताना आपल्याला परान्न वर्ज करायचं आहे. कारण आपण बाहेर जर काही खात असेल तर त्या अन्नाला दोष लागतो आणि आपण जी काही सेवा करतो त्याचे पुण्य आपल्याला पूर्णपणे मिळत नाही, त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. यासाठी या सेवा करत असताना आपल्याला परान्न वर्ज करायचं आहे. आता बघा, काही कारणास्तव आपल्याला जर बाहेर काहीतरी खावं लागले, म्हणजे अशी अगदीच अशी परिस्थिती असेल की बाहेरचं अन्न खावंच लागणार आहे, तर त्यावेळी आपल्याला 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि मग त्यानंतर ते अन्न ग्रहण करायचं आहे. पण ते अन्न कोणाच्यात खायचं, तर अगदी आपल्या जवळचे नातेवाईक किंवा स्वामी भक्त कोणी असेल त्यांच्याच घरी हे अन्न घ्यायचं आहे, नाहीतर घ्यायचं नाही. आता काही लोक अशी पण असतात की त्यांना मेसमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये जेवण जेवावं लागतं, खावं लागतं. तर अशाने सुद्धा 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि मगच ते अन्न ग्रहण करायचं आहे. आता त्यानंतर यामध्ये ब्रह्मचर्या पाळायची गरज आहे का, तर बघा, तुम्ही सारामृत पारायण करत असाल किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान करत असाल किंवा स्वामी समर्थ या मंत्राचं अनुष्ठान करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही. आता स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त आपल्या इथं प्रत्येक केंद्रात म्हणा किंवा मंदिरात 30 एप्रिल ते 6 मे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण म्हणजेच सप्ताह सुरू होणार आहे. ज्यांना कुणाला करायचं आहे त्यांनी ते सुद्धा करू शकता. तुम्ही अगदी आवर्जून तुमच्या जवळच्या केंद्रात मठात जाऊन हे तुम्हाला पारायण करायचं आहे. आता बघा, गुरुचरित्र पारायण जर तुम्ही करत असाल आणि ते संकल्पयुक्त असेल तर तुम्हाला या काळात ब्रह्मचर्याचे पालन तुम्हाला करायचं आहे. गुरुचरित्रमध्ये ब्रह्मचर्या पालन करावंच लागतं. म्हणजेच काय, आपण दत्त महाराजांची जी कोणती सेवा करणार असेल तर त्यावेळी आपल्याला ब्रह्मचर्या ही पाळावी लागते. आणि फक्त स्वामीचरित्र सारामृतचं पठण जर आपण करत असाल, तारक मंत्राचं अनुष्ठान करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं नाही आहे. आता दुसरं म्हणजे काय, तर आपल्याला मांसाहार आपल्याला चुकूनही करायचा नाही आहे. जी व्यक्ती ही सेवा करत आहे तिनं मांसाहार वर्ज करायचा आहे. जर इतर लोक खात असतील तर ते खाऊ शकतात, पण गुरुवार, सोमवार आणि शनिवार या 3 दिवशी खायचं नाही. इतर दिवशी इतर लोक खाऊ शकतात, पण तुम्ही स्वतः तुमची सेवा सुरू असताना नॉनव्हेज खायचं नाही. आता सेवा कधी सुरू करायची, तर दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता, सकाळी, संध्याकाळी, दुपारी. फक्त 12 ते 12:30 या वेळात कोणतीही सेवा करायची नाही. आता वेळेचे पालन यामध्ये का करायचं नाही, तर बघा, कुणी जॉबला असतं, कुणी बाहेर जाणार असतं, कोणी कामाला जात असतं, तर मग अशा लोकांसाठी आपण ही सेवा कधीही करू शकतो. त्यांनी त्यांच्या टायमानुसार ही सेवा करायची आहे. आता 12 ते 12:30 या वेळेत आपण कोणतीही सेवा का करायची नाही, तर ती वेळ आपल्या दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते, म्हणून या वेळेत आपण कोणतीही सेवा करायची नाही. आता बघा, गुरुचरित्राचं जर पारायण आपल्याला करायचं असेल तर सकाळी 4 ते संध्याकाळी 4 या वेळेतच करायचं आहे. कारण तुम्हाला 4 नंतर गुरुचरित्र पारायण करता येणार नाही. बाकीच्या सेवा तुम्ही करू शकता, फक्त गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला करता येणार नाही. आणि हे पारायणसुद्धा 12 ते 12:30 या वेळेत वाचन करायचं नाही. आता त्याच्यानंतर तुम्ही 11 दिवसांच्या किंवा 7 दिवसांच्या तुम्ही सेवा करणार असाल किंवा तुम्हाला होतील तितक्या तुम्हाला सेवा करायच्या असतील तर यामध्ये तुम्ही स्वामीचरित्र सारामृतचं पारायण करू शकता. तर त्यात सुद्धा तुम्हाला 11 दिवसात 11 पारायण करू शकता, 7 दिवसात 7 पारायण करू शकता, 5 दिवसात 5 पारायण करू शकता किंवा 1 दिवसाचं पारायण सुद्धा तुम्ही करू शकता. स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ नसून हा एक दिव्य भव्य असा ग्रंथ आहे. आपल्या आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे. बघा, आपल्याला वेगवेगळे आजार असतात, त्या वेगवेगळ्या आजारासाठी वेगवेगळ्या दवाखान्यात जातो, वेगवेगळ्या डॉक्टरांकडे सुद्धा जातो आपण. पण बघा, आपल्या संसाराची गाडी चालण्यासाठी, आपला संसार व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला फक्त एकच करायचं आहे आणि ते म्हणजे स्वामीचरित्र सारामृतचं पारायण. आपल्याला त्याचं पठण करायचं आहे.
आता पारायण केंद्रात करतात, मठात करतात, आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर ते पारायण तुम्ही घरीसुद्धा करू शकता. आणि पारायण करताना आता लेडीजने साडीच घातली पाहिजे असं काही नाही, ड्रेस घालून केलं तरीसुद्धा चालतं. फक्त काळं वस्त्र आपण परिधान करायचं नाही. आता पारायण करायला बसताना खाली आपल्याला आसन हवं आहे, आपल्याला आसनावरतीच बसायचं आहे. छोटी चटई असेल तरीसुद्धा चालेल. आता लक्षात ठेवा, पारायण काळात आपल्याला खूप अडचणी येऊ शकतात, खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होऊ शकतात. कधी कधी आपल्यालाच असं वाटायला लागतं की आपण या सेवेत आलो आणि म्हणजे पश्चाताप झाल्यासारखं असं आपल्याला वाटत असतं. घरात भांडण तंटा होते असं आपल्यालाच कधी कधी वाटत असतं. पण ते का होते तर आपल्यामध्ये ज्या नकारात्मक शक्ती असतात ना, ते हे वाईट गोष्टी घडवून आणत असतात. आपल्यामध्ये नकारात्मक विचार पेरण्याचं काम त्या करत असतात. म्हणून परिस्थिती कोणतीही असू दे, मनात कोणतीही शंका घ्यायची नाही आणि एकाग्र चित्तेने आपण आपले स्वामीचरित्र सारामृत पार पाडण्याचा प्रयत्न करायचा. आपली स्वामींवर असलेली श्रद्धा, आपली शक्ती कधीही संपू द्यायची नाही. कारण या काळात आपली परीक्षा बघितली जाते आणि चांगल्या माणसाचीच परीक्षा बघितली जाते. पण अशा वेळी आपण महाराजांना म्हणायचं, महाराज तुम्ही माझी परीक्षा पण बघा, अडचणी पण द्या, पण तुम्ही माझी साथ कधीही सोडू नका. तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा असं आपण म्हणायचं स्वामींना. कारण आपल्याला स्वामी महाराज आपल्या पाठीशी आपल्या सोबत असणंच पाहिजे असतं आपल्याला. कारण अशी बरीच लोक असतात त्यांच्याकडं, त्यांना खूप सोनं नाणं पैसा अडका गाडी सगळं काही देतात पण त्यांच्या सोबत नसतात. तर आपल्याला स्वामींची साथ हवी आहे. सोनं नाणं पैसा अडका काही नको आहे. महाराजांनी आपल्यासोबत आयुष्यभरासाठी राहायला हवं आहे. कारण स्वामी महाराज बघा संपूर्ण ब्रह्मांड नायक आहेत आणि एवढी मोठी छाया जर आपल्यासोबत असेल तर आणखी आयुष्यात काय पाहिजे. आणि म्हणूनच पैसा अडका काही नको आपल्याला, पण महाराजांनी आपल्यासोबत असावं हेच खूप आहे आपल्यासाठी. महाराजांची सेवा पारायण आपण श्रद्धायुक्त करा. महाराजांकडे काही मागायची गरज पडत नाही, ते स्वतःहून आपल्याला देतात. खरंच दोन्ही हाताने भरभरून स्वामी आपल्याला देतात. फक्त आपण जी काही सेवा करणार आहे ती फक्त आणि फक्त श्रद्धायुक्त भक्तिभावाने पूर्ण करायची. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.